नमस्कार प्रेक्षक हो, मी प्रदीप नणनकर. इंद्रधनुष्यच्या तिसऱ्या भागामध्ये आपलं हार्दिक स्वागत. आज आपल्या भेटीला येत आहेत लातूरमधील प्रसिद्ध भूलतज्ञ डॉक्टर व्यंकट कोलपुके. मूळचे निलंगा तालुक्यातील बोरसुरी या गावचे. हां बरोबर, बोरसुरी डाळ जी आहे ना प्रसिद्ध, त्या गावचे. घराची पार्श्वभूमी अशी की वडिलांना फक्त लिहिता वाचता येत होतं, फार काही ते शिकलेले नव्हते, पण आपल्या मुलांनी शिकलं पाहिजे, मोठं व्हायला पाहिजे याची त्यांना फार मनापासून तीव्र इच्छा होती आणि त्यांची इच्छा डॉक्टर कोलपुके यांनी पूर्ण केली. ते पदव्युत्तर त्यांचं शिक्षण झालं आहे, वैद्यकीय क्षेत्रात भूलतज्ञ आहेत. पण लातूरची ही त्यांची जी डॉक्टर व्यंकट कोलपुकेंची ओळख आहे भूलतज्ञ, ही इतकी पुरेशी नाही आहे. त्यांचं अनेक विषयावरती लिखाण आहे. त्यांची 6-7 पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत. खास करून भारतीय संस्कृती हा त्यांचा अभ्यासाचा विषय आहे. इथली कुटुंब पद्धती असेल, इथल्या समाजात राहणारी मंडळी विविध धर्माची आहेत, पण ती एकोप्याने नांदतात. त्याच्या मागचं काय इंगित आहे, प्रत्येक धर्म हा त्याचा हेतू काय, धर्मस्थापनेच्या वेळेला त्याचा सिद्धांत काय आणि त्या सिद्धांतानुरूप त्या धर्मातले लोक वागतात की नाही याचा एक चांगला अभ्यास करून त्यांनी स्वतःचं एक भारतीय संस्कृती दर्शन असं एक वेगळं प्रदर्शन म्हणजे मागच्याच वर्षी 5 दिवस आपल्या स्वतःच्याच दवाखान्यामध्ये ते प्रदर्शन त्यांनी खुलं ठेवलं होतं. खरं कल्पना अशी आहे की या कोविडमुळे शाळा महाविद्यालय बंद आहेत, ह्या सगळ्या शाळा महाविद्यालयापर्यंत हे प्रदर्शन पोहोचवावं त्यासाठी त्यांनी स्वतः खर्च केलेला आहे. असा एक अफलातून माणूस आहे. म्हणजे मला एक 6 महिन्यापूर्वी परिचय झाला आणि अनेक लोक असे विचारले, अरे हे डॉक्टर व्यंकट कोलपुके हे भूलतज्ञ आहेत होय, आम्हाला वाटलं बहुतेक त्यांचं PhD वगैरे असावं आणि इतका मोठा माणूस आपल्या लातूरात राहतो हे आम्हाला माहितीच नाही. असा अनेकांचे फोन मला आले आणि म्हणूनच आपल्या भेटीसाठी मी डॉक्टर कोलपुके यांना घेऊन येतोय. सर नमस्कार, आपलं मनापासून स्वागत. कोलपुके सर, मी जसं उल्लेख केला की आपण निलंगा तालुक्यातल्या बोरसुरे गावचे, तर आपलं शालेय शिक्षण हे कुठे झालं? मी जिथे जन्मलो त्याच गावात, म्हणजे बोरसुरी. बोरसुरी तसं हे खेडेगाव आहे आणि आडवळणाला आहे, परंतु तिथं आमच्या पूर्वजांनी म्हणा किंवा आमच्या गावातील काही समजदार लोकांनी एक शाळा सुरू केली आणि विशेष म्हणजे त्या शाळेचं नाव आहे आर्य विद्यालय बोरसुरी. आर्य हा शब्द त्यात विशेष विचार करण्यासारखा आहे, कारण ज्या काळामध्ये ही शाळा सुरू केली त्यावेळी आर्य समाजाचा बराचसा प्रभाव पगडा होता आणि त्याची पार्श्वभूमी ही निजाम सरकारविरुद्ध केलेल्या आंदोलनामध्ये दिसून येते. वा. मी तिथलं शिक्षण पूर्ण केलं, म्हणजे मॅट्रिकपर्यंतचं. मॅट्रिकला बऱ्यापैकी म्हणजे मेरिटमध्ये आलो. वा. आणि तिथं आमच्या गुरुजीची अशी इच्छा होती की तू काहीतरी जाऊन संशोधन करावंस, पुढं जावंस. तशी घरची परिस्थिती बेताचीच होती, तरी पण आमच्या वडिलांची इच्छा खूप होती की काही झालं तरी आपल्या मुलाला उच्च शिक्षण द्यायचं. मग त्यांनी मला पुण्याला पाठवलं. वा. तर पुण्याला फर्ग्युसन कॉलेजमध्ये मला प्रवेश मिळाला, म्हणजे 11वीला? 11वीला. अच्छा. तिथे 1 वर्ष राहिलो. तिथं बऱ्यापैकी चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालो, पण नेमकं त्याच वेळी दुष्काळ पडला. 72चा दुष्काळ? 72चा दुष्काळ. मग पुन्हा परत यावं लागलं आणि लातूरला येऊन ॲडमिशन घेतलं शाहू कॉलेजला. अच्छा. शाहू कॉलेजमध्ये मधली प्रगती चांगली झाली आणि तिथून मी मेडिकलला गेलो औरंगाबादला. औरंगाबादचं गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे, तिथं मी माझं डिग्री कोर्स पूर्ण केला MBBSचा. आणि त्यानंतर मग तुम्ही पदव्युत्तरचा कोर्स केला की नोकरी केली? ते नंतर नोकरीत. अच्छा, सुरुवातीला मग नोकरी केली? हां, नाही, अनेक टप्प्यावरून माझा प्रवास झालेला आहे. बर बर बर. तर त्यावेळी साधारणतः 75चा 76चा काळ होता. देशामध्ये आणीबाणी, त्यानंतरचं जनता पक्ष, एक राजकीय वातावरण खूप बदललेलं होतं आणि तिथं आम्ही अनेक विषयाची चर्चा करत असतो. त्यातून काळदाते
यदुनाथ थत्ते, अच्छा. म्हणजे अशा समाजवादी विचाराच्या लोकांकडं माझं थोडंसं लक्ष गेलं, ओढा वाढला. अच्छा. आणि मग बाबा आमटे, विनोबा भावे अशांचं वाचन केलं. बर. आणि MBBS झाल्यानंतर माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की आपण समाजसेवा करायची. बर बर. आणि मग समाजसेवा करायची तर त्या समाजसेवकाकडे जाऊन त्यांचा अनुभव किंवा त्यांचं मार्गदर्शन घ्यावं लागेल. या कल्पनेतून मी बाबा आमटेकडे गेलो. बर. तिथे काही दिवस राहिलो. नंतर तिथूनच पवनार जवळ आहे, बर, विनोबांच्या आश्रमामध्ये. विनोबाजीकडे गेलो. तिथं एक 2-4 दिवसच राहिलो. आणि तिथं रजनीकांत आरोळेचं मी नाव ऐकलं होतं, जामखेडचे. हो 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 हो. आणि त्यांच्याकडे जाऊन एक प्रशिक्षण घ्यावं समाजसेवेचं म्हणून त्यांच्याकडे गेलो. तिथे 1 महिना राहिलो, परत आलो. आमचं जवळचं गाव म्हणजे बोरसुरीच्या जवळ एक औराद शहाजानी आहे. गाय होय. आणि तिथं त्यावेळी कार्यरत असलेले प्राचार्य सदाविजी आरे होते. बर. तेही समाजसेवेमध्ये बरंचसं चिंतन, वेगवेगळे प्रयोग करीत होते. त्यांची भेट झाली आणि तिथून आम्ही एक औरादमध्ये एक प्रोजेक्ट सुरू केला, तो ग्रामीण आरोग्य प्रोजेक्ट. अच्छा. बर बर बर. ग्रामीण आरोग्य केंद्र असा हा. अच्छा. त्या केंद्रात मग तुम्ही काम करायला लागला? तर ना नफा ना तोटा या तत्वावर आम्ही तिथं काम करायचं ठरवलं. एक संस्था छोटी स्थापन केली. अच्छा. आणि तिथून आम्ही अंबाजोगाईला गेलो. बर. तिथं डावळे सर होते. अच्छा. आणि त्यांना आम्ही अशी विनंती केली की त्यावेळेस एक मोठी गाडी असायची, त्या गाडीमध्ये ऑपरेशन व्हायचे, म्हणजे ते ऑपरेशन थिएटरच. अच्छा. गाडीतच. हां हां हां. मग ती गाडी आम्ही औरादला बोलवायचो. बर बर. दर महिन्याला ती गाडी सर्जन सहित यायची. अच्छा. आणि त्याच्यामध्ये डॉक्टर्स, भूलतज्ञ सगळे असायचे. ते ऑपरेशन करून जायचे, 10, 15, 20 पर्यंत ऑपरेशन करायचे. आणि त्यांची नंतरची जी काळजी आहे पोस्ट ऑपरेटिव्ह ती मी घ्यायचो. बर बर. मग त्यामुळं आमचा संपर्क वाढत गेला. अच्छा. पेशंट्सही वाढत गेले आणि कमीत कमी फीसवर आम्ही ते चालवायला लागलो. अच्छा. पण कसं असतं, एक वय असतं, त्या वयामध्ये खूप काही प्रगती एकदम व्हावी वाटते. हो. खरं तर आता मला हे समजते की दुकानसुद्धा एकदम चालत नसतं. खरं आहे ना. आणि ते तर सेवेचं क्षेत्र आहे. खरं आहे. मग त्याला इतक्या लवकर कोण प्रतिसाद donations मिळेल? देईल? होय होय. आणि 1 वर्ष 1.5 वर्ष केल्यानंतर मी थोडासा त्याच्यातून निराश झालो की मला असं वाटलं की बा हे आपण ज्या गतीनं व्हायला पाहिजे तसं होत नाही. मग आता काय करायचं? मग ते बंद केलं आणि सरकारी नोकरीत आलो. अच्छा. तुम्ही एक 14-1 वर्ष नोकरी केली का मग? हां. बर. हां. मग त्यात प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काही दिवस केली, सिव्हिल हॉस्पिटलला केली. मग आता ही नोकरी मग तुम्ही 14 वर्ष केली, पुन्हा सोडली कशासाठी मग? नोकरी करणे हे माझा उद्देशच नव्हता. मला नोकरी कधीच आवडली नाही. अच्छा. परंतु पुढं जाण्यासाठी, सर्वायवलसाठी काहीतरी पाहिजे होतं. बरोबर बरोबर. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आपण फक्त ग्रॅज्युएट आहोत आणि पुढचं जे काळ येणार आहे तो स्पेशालिटीचा येणार आहे. अच्छा. मग त्याच्यानंतर मग तुम्ही पदव्युत्तर अभ्यास? नोकरीत असताना मग मी ती अनेस्थेसियाचं स्पेशालिटी केली. अच्छा. आणि त्यामुळे माझा फायदा हा झाला की मला पोस्टिंग मिळणं सोपं झालं. हां हां. हल्ली MBBS माणसाला कुठेही टाकून देतात. आणि आणि विशेषतः ज्याचं कोणी राजकारणात नाही त्याला तर नको तिथे टाकून देतात. बरोबर. ठीक आहे, हा व्यवस्थेचा भाग आहे. खरं आहे खरं आहे. पण सर तुम्ही आता म्हणजे तो समजा नोकरी सोडली आणि तुमचा पेशा सुरू केला, पण ही वाचनाची आवड तुम्हाला, लिखाणाची, ही कधीपासून होती? ही तशी चालूच होती. पण शालेय पातळीवर? पासून. पण तुमच्या गाव म्हणजे तसं छोटं गाव, छोट्या गावातली ती शाळा, पण त्या काळातले तुमचे शिक्षक तुम्हाला वाचनासाठी प्रवृत्त करणारे असं तुमच्या आठवणीतले कोणी आहेत का की ज्यांनी तुम्हाला प्रवृत्त केलं? त्याची एक गंमत आहे. माझे अक्षर छान होते. अच्छा. आणि ते वाचनालयाचं रजिस्टर मेंटेन करण्यासाठी मला सांगितलं जायचं. अच्छा. 6वी 7वीत असताना. बर. मग मी ते रजिस्टर लिहायचो. मग कुण्या विद्यार्थ्याला दिलं न दिलं त्याची नोंद करायचो. अच्छा. म्हणजे वाचनालयातली सगळी पुस्तकं मला माहित होती. बर बर. आणि जणू काही मी त्या वाचनालयाचा लायब्ररीनच होतो. अच्छा. म्हणजे ग्रंथपालासारखीच भूमिका त्या शाळेत 6वी 7वीला असताना? अच्छा. आणि मग गुरुजी म्हटले की मग हे तूच सांभाळ. अच्छा. मग ती पुस्तकं लावण्यापासून, सांभाळण्यापासून आणि सुट्ट्याच्या काळामध्ये मी त्याला कव्हर लावायचो. अच्छा. पुठ्ठे लावून ठेवायचे? पुठ्ठे लावून ठेवायचे. आणि मग ते हळूहळू ती पुस्तकं म्हणजे वाचायला की मला आठवतंय की सावरकराचे खंड मी 9वीला असताना वाचलेत. अरे बापरे. बर. आणि सुदैवानं त्यावेळी आमच्या शाळेत खूप पुस्तकं होती. वा.
चांगली दर्जेदार पुस्तकं होती. शिंदे सर म्हणून होते, अच्छा. त्यांच्याकडे चार्ज होता त्या वाचनाला, बर बर बर. आणि त्यांनी तो चार्ज माझ्याकडे दिला. म्हणजे तुम्ही शाळेपासून ही आवड तुम्ही टिकवली. हां. मग तुमचं पहिलं पुस्तक हे सुखी कुटुंब संवाद हे कधी आलं? हे इथं लातूरला आल्यानंतर, हां. बर. म्हणजे 2010-11च्या दरम्यान. अच्छा. म्हणजे तुमची 2010 पासून मग तुम्ही लिखाणाला वेगाने सुरुवात केली. हां. अच्छा. मग ती त्याच्यापूर्वी तुम्ही लिहित होतात का? म्हणजे कुठे वर्तमानपत्रात लेख लिहिले किंवा काय असं? नाही, लिहित नव्हतं. मग कल्पना कशी आली की हे पहिलं पुस्तक अशा विषयाचं, कारण या विषयावरही अनेकांनी लिहिलं असेल ना पूर्वी, पण मग तुम्हाला असं वाटलं की आपलं पुस्तक आलं पाहिजे आणि आपण ते प्रसिद्ध केलं पाहिजे, असं का वाटलं? मी 2000 पासून अध्यात्माकडे वळलो. बर. पूर्वीचं वाचन सामाजिक आणि राजकीय असायचं, हं. पण इथं 96ला सर्व्हिस सोडली, अच्छा. आपला खाजगी व्यवसाय सुरू केला. व्यवसाय अपेक्षेपेक्षाही चांगला चालला. अच्छा. तसा मी मग आर्थिकदृष्ट्या संपन्न म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी स्थिर झालो. अच्छा. आणि त्यानंतर असे एक आंतरिक बदल होत गेला की 2000ला मी अध्यात्माकडे वळलो. बर. आणि आमच्या काही मित्रांनी विपश्यना करून आले होते. अच्छा. आणि मग विपश्यना ध्यान पद्धती शिकायची, हे करायचं म्हणून मी औरंगाबादला गेलो. बर. तिथे विपश्यना करून आलो. विपश्यनेनंतर मी ओशोकडे वळलो. अच्छा. आणि ओशोचं वाचन सुरू केलं. बर. ओशो हे इतकं अफाट आहे, इतकं म्हणजे तो महासागर आहे, खरं आहे, की त्यात एक आयुष्य सुद्धा कमी पडतं. खरं आहे. आणि मग ओशो ज्या ज्या व्यक्तीचे नावं घ्यायचे त्या व्यक्तीची पुस्तकं आणायला लागलो. बर. ओशो त्यांच्या प्रवचनामध्ये एकदा तरी कृष्णमूर्तीचं नाव घेतात. होय, जे कृष्णमूर्तीचं नाव. हां. मग जे कृष्णमूर्तीचा अभ्यास करण्यासाठी त्यांची पुस्तकं जमवायला लागलो. आणि इथं पुण्याजवळ राजगुरू नगर म्हणून आहे. होय. तिथं तिवई हिल्सवर जे कृष्णमूर्तीची एक शाळा आहे. अच्छा. आणि ते एक फाउंडेशन आहे, जे कृष्णमूर्ती फाउंडेशनचं, आणि त्याच्यातर्फे शिबिरं भरवली जातात. बर. 3 दिवसाची 5 दिवसाची. मग त्या शिबिराला गेलो. बर. आणि तिथं मग मला अधिक कृष्णमूर्तीला समजून घेता आलं. अच्छा. 2008मध्ये आता जिथं आपण बसलो ना, तो हॉल तयार केला. अच्छा. आणि मग असं चर्चा करीत असताना काही समविचाराची माणसं भेटत गेली. मग आम्ही साप्ताहिक सत्संग सुरू केला. बर. आणि त्या साप्ताहिक सत्संगामध्ये ओशोचं प्रवचन लावायचं. अच्छा. त्यांनी सांगितलेली ध्यानविधी करायची. 4-5 लोक असायचे. अच्छा. आणि हे बरं वाटायला लागलं. मग माणसं अधिकाधिक वाढत गेली. ती 15, 20, 25 पर्यंत गेली. मग आम्ही असा विचार केला की इथं थोडा वेळ करण्यापेक्षा आपण बाहेर जावं. आणि मग कधी कधी सहकुटुंब किंवा कधी कधी आपण एकटं असे 10-15 लोक मिळून आम्ही बाहेर जायला लागलो. कधी लोणावळा, महाबळेश्वर, माथेरान इथं जायचं. 3 दिवस राहायचं हॉटेलमध्ये. आणि तिथं मग असं शिबिर टाईप एक ठराविक शेड्यूल ठरवायचा. ध्यानाची वेळ, चिंतनाची वेळ. आणि असं गटाने तुम्ही जायचं, म्हणजे जातो गटाने जायचं. म्हणजे हा एक आध्यात्मिक प्रवास सुरू झाला. अच्छा. आणि त्या चिंतनातून मग जे काही आजूबाजूला घडत होतं त्याच्यातून एक विचार असा आला की कुटुंब हेच आपल्या संस्कृतीचं केंद्र आहे. आणि जर कुटुंब सुखी असेल तरच माणूस सुखी राहू शकतो. एरवीच्या बाहेरच्या यशामध्ये वगैरे त्याचा थोडासा भाग असेल, बरोबर, परंतु जे आंतरिक जे सुख आहे किंवा मानसिक स्वास्थ्य आहे ते कुटुंबातूनच येऊ शकते. आणि मग या कुटुंबाला जोडणारा जो धागा आहे तो म्हणजे प्रेम. अच्छा. तर या प्रेम संबंधातून कुटुंबाची कशी व्यवस्था असावी, एकमेकाची जबाबदारी कोणी कशी समजावी, समजून घ्यावी, या संबंधीचं चिंतन करत गेलो, बोलत गेलो. ते आमच्या एका मित्राने म्हटलं, मग तुम्ही एवढं बोलताय तर थोडंसं लिहून काढा. म्हणून आता बघा की जगभर भारतीय कुटुंब व्यवस्थेकडे अतिशय आकर्षाने पाहिलं जातं. परंतु जो एक मूळचा कुटुंबाचा गाभा पूर्वीचा भारतीय संस्कृतीचा होता तो आता म्हणजे तो जो हेतू होता तो हेतू पातळ व्हायलाय का? माणसं आता आत्मकेंद्री व्हायला लागलेत. म्हणजे केवळ कुटुंबाचं नाही, नवरा बायको आपापलाच नाही तर व्यक्तिवादी माणसं व्हायला लागलेले आहेत. तर हे आक्रमण थोपवण्यासाठी काय करायला लागेल सर?
हे बघा, कुटुंब हे फार महत्त्वाचं आहे. कुटुंबातच माणूस सुरक्षित आहे. बरोबर व्यक्तिवाद हा तिकडून आलेला सिद्धांत आहे. बरोबर. बरं का? आपण बघा, अजूनही खेडेगावामध्ये माझ्या घरी, तुमच्या घरी कार्यक्रम असेल, लग्न असेल, होय निमंत्रण कुटुंबाला असतं, होय अगदी व्यक्तीला बरोबर. नसतं. खरं आहे. आणि त्या कुटुंबातील कोणीही व्यक्ती गेला तरी चालतं. होय किंबहुना कधी कधी या कार्यक्रमाला तू जा, या लग्नाला तू जा, हो. अशी आपण विभागणी खरं सुद्धा आहे, करतो. खरं आहे, खरं आहे. आणि तिथं अजिबात ऑब्जेक्शन नसतं. खरंच आहे. पण आता काय झालं की मला जरी कुठं कार्यक्रमाला जायचं असलं, लग्नाला जायचं असलं, की मी म्हटलं की पत्नीला चल येतेस का, ती म्हटली की ती म्हणते मला बोलवलंय का. हा म्हणजे हा जो इगो आला हो की मी हे केंद्र बनलं. हो कुटुंबामध्ये मी हे केंद्र नसतं, आम्ही हे केंद्र असतं. हो हो. आणि हे केंद्र आपण घालवू नये असं मला वाटतं. हा तेच म्हणजे माझा मुद्दाच तो होता की हे जे होतंय आता, तर ह्यात काय करायला पाहिजे. काय झालं की संपन्नता आली ना, संपन्नतेचे काही दोष असतात. की आपण घरामध्ये सगळे एकत्र जेवण करायचो, एकत्र झोपायचो, एकत्र बसायचो, बैठक असायची. आता पैसे आले, मग मुलासाठी वेगळी खोली, त्याच्या अभ्यासासाठी वेगळी खोली म्हणायचं, आणि वेगळं बाथरूम, एकमेकाचं साबण चालत नाही, टावेल चालत नाही. हा स्वच्छतेचा भाग आहे, बरोबर. परंतु हा दुराव्याचाही भाग आहे. खरं आहे, खरं आहे. तर निदान मला असं वाटतं की कुटुंबातल्या व्यक्तींनी एक जेवण तरी एकत्र घ्यावं. कधीतरी त्यांनी एका ठिकाणी बसून एकमेकाच्या भावना जाणून घ्याव्यात. तो सुसंवाद झाला की मग आपोआपच सगळ्या गोष्टी होऊ होतील. शकतं. सर, तुमचं जे पहिलं पुस्तक सुखी कुटुंब संवाद होतं, त्यानंतर तुमच्या अनेक पुस्तकं आली, परंतु तुमचं परंपरेतील संपदा हे पुस्तक फारच गाजलं सर. कारण तुम्ही ज्या पद्धतीने ते लिखाण केलं आहे की प्रत्येक पानाचं पारायण करावं असं लोकांना वाटायला लागलं आहे. इतक्या तुम्ही जसं म्हणालात की ते चिंतन करून जे आले ना, एवढं खोल चिंतन तुम्ही कसं काय केलं. तो जो मांडलेले आहेत सगळे मुद्दे, म्हणजे कसलेला लेखक ज्या पद्धतीने मांडणी करतो, आणि तुम्ही जे म्हणालात की मला अध्यात्माची आवड निर्माण झाली, ह्या सगळ्या गोष्टी त्यातनं व्यक्त होतात त्या पुस्तकातून. हे कशी भट्टी जमली कशी तुमची. तर ह्याचं श्रेय बरंचसं मी माझ्या गुरुला देतो. अच्छा. कारण माझ्या गुरुनी जे मला शिकवलं, खूप एकेका शब्दावर मी दिवसेंदिवस चिंतन केलेलं आहे. बरं. आणि अशा प्रकारचं जे मी ऐकत गेलो 10-15 वर्ष, पाहत गेलो, त्यावर विचार करत गेलो, त्यातून माझी एक शब्दावली तयार झाली. अच्छा. आणि त्या शब्दाचा सम्यक उपयोग, समर्पक उपयोग कुठं होतो, कसा होतो, आणि दोन शब्दामधील जे काही बारीक सीमारेषा असते त्यातला भेद मी समजून घ्यायला लागलो. माझ्या गुरुनी म्हणजे ओशोनी अत्यंत आधुनिक विषय मांडलेत. बरोबर. अत्यंत पुराणे मांडलेत. वेद, उपनिषद, ताओ पासून ते आजचं जे आधुनिक मानसशास्त्र आहे, तत्त्वज्ञान आहे, यापर्यंतचं जे काही भ्रमण केलेलं आहे त्याचा माझ्यावर खूप मोठा परिणाम झालेला आहे. अच्छा. आणि त्या प्रभावातून मी असं विचार केला की बाबा, परंपरेतील गोष्टी सगळ्याच चांगल्या नाहीत, सगळ्याच टाकाऊही नाहीत. आपण ते सरसकट टाकून दिल्या तर खूप मूल्यवान गोष्टी जातील. बरोबर. सरसकट घेतल्या तर बराचसा कचरा हातात येईल. आणि मग त्यातलं जे डिस्क्रिमिनेशन आहे, कोणती घ्यायची आणि कोणती बाजूला सारायची, टीका न करता. कारण आज ज्या गोष्टीवर आपण टीका करतो ना, ते आपण काळाचा संदर्भ विसरतो. त्या काळामध्ये ते कदाचित योग्य असतं. बरोबर. तर या संदर्भात विचार केला तर ती एकदम त्याच जी गोष्टी ठरत नाही, कालबाह्य ठरू शकते. बरोबर. मग अशा पद्धतीनं एकेका विषयाचं मी चिंतन करत ती मांडणी करत गेलो. म्हणजे तुमची भूमिका जुनं ते सोनंही नाही, हां, आणि जुने जाऊ द्या मरणा लागून जाळून किंवा पुरवणे टाका ते पण ते नाही. दोन्ही अतिरेक. हा, म्हणजे दोन्ही टोकाच्या भूमिका आहेत, त्यातला सुवर्ण मध्य तुम्ही गाठला. बरोबर. सर, दुसरं तुम्ही ते एक भारतीय संस्कृती दर्शन नावाची एक प्रदर्शनी केली होती 5 दिवस.
काय त्याच्या मागची कल्पना आहे आणि तुम्ही त्याची जी एक मेहनत घेतलीत तर ती त्याला किती दिवस लागले आणि तुमचं त्यातल्या मूळ संकल्पना काय? लॉकडाऊन सुरू झालं हं. आणि मी छोटे छोटे लेख लिहित होतो अगोदर ते व्हॉट्सअपवर. ते काही राहायचे नाहीत, थोड्या दिवसांनी ते जायचे. हं. मग नंतर मी ब्लॉग लिहायला सुरुवात केली बर. आणि ब्लॉगमध्ये तो विषय अधिक सविस्तर मांडता येऊ लागला. होय. मग ब्लॉग लिहिता असताना की मला असं जाणवू लागलं की बाबा फारसे लोक उत्सुक नाहीत वाचायला. हं, हं, हं. एकंदरीत वाचनाचा जो प्रमाण आहे त्याचं त्याचं कमी कमी होत आहे. चाललं. होय, हां. होय. तितका पेशन्स नाही म्हणा. ठीक आहे, आता त्यांनाही दोष देण्यात अर्थ नाही. बरोबर. मग आता हे नवीन जे माध्यम आपण काहीतरी निवडलं पाहिजे की जेणेकरून आपला विषय त्यांना म्हणजे दिसावा असा. बरोबर. बरोबर. मग ते काय करता येईल तर भारतीय परंपरेची एक ओळख करून देण्यासाठी आपल्याला असं एक दृश्य स्वरूपामध्ये काही दाखवता येईल का. तेव्हा माझ्या डोक्यात विचार आला की आपण हे चित्र प्रदर्शनानं दाखवू शकतो. अच्छा. आणि मग अशी कोणती चित्र आणायची की जी लोकांना माहिती आहेत, जी लोकांना माहिती नाहीत, काही अज्ञात आहेत, ते व्यक्ती असो, प्रसंग असो, इतिहास असो, तर त्यांनासुद्धा हे आणलं पाहिजे. निदान एक थोडंसं धावतं दर्शन तरी झालं पाहिजे. विशेषतः जेव्हा इतिहासावर चर्चा सुरू होऊ लागली हे नवीन सरकार आल्यानंतर की असं दिसून आलं की सर्वसाधारण अभ्यासकाचं मत असं आहे त्याच्यामध्ये किंवा भारताचा खूपसा इतिहास असून अज्ञात आहे आणि तो फार त्यागी आणि महान लोकाचा आहे, तर तो पुढच्या पिढीपुढं आला पाहिजे. तर इतिहास तर आपण काही पूर्ण मांडू शकत नाही, पण आपण त्या व्यक्तीचे चित्र तरी दाखवू शकतो. खरं आहे. म्हणून मग मी अशा चित्राचं संकलन सुरू केलं. मग करता करता मला असं वाटलं की बा ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत. एक धर्मातला आहे, एक राजकारणातला आहे, दुसरा आणखी एखाद्या विषयातला आहे, सुधारक आहे, कुणी लेखक आहे. मग याचं एक डिव्हिजन केलं. अच्छा. आणि मग प्रत्येक एक सेक्शन बनवला आणि त्या सेक्शनमध्ये 10-12 अशी एक मोजकी प्रातिनिधिक स्वरूपात ती चित्र घेतली. अच्छा. मग अशी चित्र शोधून काढली इंटरनेटवरून, त्यातलं निवडणं, त्याचा ते फॉर्मॅट बनवला 2x3चा. त्या फॉर्मॅटमध्ये बसतील अशी चित्र निवडणं ते थोडंसं किचकट काम होतं, पण तसा वेळही भरपूर होता. सगळेच घरात डांबले होते. तुम्ही त्या लॉकडाऊनचा उपयोग असा केला. अच्छा. आणि मग अशा पद्धतीचं ते बनवलं, ते मांडलं. आपला दवाखाना रिकामाच होता आणि त्या दृष्टीनं मग त्याचा थोडासा प्रचार. आता आगामी काळामध्ये तुमचं शाळा महाविद्यालयामध्ये ते प्रदर्शन विचार आहे. सर, तुम्ही आता इतके वर्ष झालं लातूरमध्ये राहतात, पण तुमच्या मूळ गावची नाळ तुम्ही काही तोडलेली नाही. गावची नाळ तुम्ही जोडून ठेवलेली आहे. तुमच्या गावामध्ये हैदराबाद मुक्ती संग्राम दिनानिमित्तचं एक काही स्मृतिस्तंभ किंवा अशी काही तुमच्या डोक्यात कल्पना आहे का? कारण हे शहरात झालं त्यावेळेला अंतोलीच्या काळातही झालेलं होतं, पुन्हा दिवाकर रावतेंनी सगळ्या शहरामध्ये मराठवाड्यामध्ये ते केलं, पण एखाद्या गावामध्ये असा स्तंभ उभं करण्याची कल्पना जी आहे ना ती जरा वेगळी आहे. तर ते नेमकी आपली काय आहे? त्याची सुरुवात अशी झाली की गावाबद्दलची मला माहिती खूप होती लहानपणी. नंतर मधल्या काळामध्ये शिक्षण सर्व्हिस याच्यामध्ये थोडासा संपर्क तुटला आणि पुन्हा जेव्हा मी लातूरला स्थायिक झालो तेव्हा परत गावाशी संपर्क वाढला. अच्छा. मग मी मधल्या काळामध्ये एक पुस्तक लिहिलं गावावर. बर. बोरसुरी, त्याचा इतिहास. बर. मागच्या 100 वर्षाचा इतिहास. वा. ते अनेक घटना, तिथली स्थानं, ते स्थानाचं वैशिष्ट्य काय आहे. अच्छा. मग ती मंदिरं असोत, काही असोत. मग त्यासाठी मी गावाकडं जात राहिलो, त्याची माहिती काढत राहिलो, जुन्या लोकांना भेटत गेलो आणि मला असं वाटलं की बा इथं एक असं कायम स्वरूपाचं एखादं स्मारक उभा करावं. ते कोणत्या स्वरूपाचं असेल तर ते देशभक्ती वाटावी, त्याची एक प्रेरणा मिळावी अशा स्वरूपाचं एक स्मारक इथं उभं करावं. मग त्यातून मला अशी कल्पना सुचली की 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन आहे. होय. आणि खरं तर तोच आमचा स्वातंत्र्य दिन आहे. खरंच आहे. 15 ऑगस्टला देश स्वतंत्र झाला, पण आम्ही स्वतंत्र नव्हतो. आम्ही निजामाच्याच ताब्यात होतो. खरं आहे. आणि मधल्या ह्या 1 वर्षाच्या काळामध्ये 47 ते 48 या काळामध्ये आमच्या पूर्वजांनी खूप संघर्ष केलेला आहे. खरं आहे. आम्हाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेलं नाही आहे. खरं आहे. त्यामुळं मी असा विचार केला की 17 सप्टेंबरचं प्रतीक दाखवणारं, त्याची आठवण करून देणारं इथं स्मारक उभा करावं गावाच्या चौकामध्ये. आणि फार काही मोठा खर्चाचं नाही,
परंतु ते दिसेल सगळ्यांना दिसेल अशा स्वरूपाचं एक स्मारक म्हणून गावाच्या चौकामध्ये अच्छा, स्तंभ उभा एक केला. स्तंभ उभा केलाय. बर बर. आता त्याचं 17 सप्टेंबर येत्या 17 सप्टेंबरला त्याचं तुम्ही हे करणार. इनॉग्रेशन करायचं. नमस्कार सर, तुम्ही आम्हाला वेळ दिलात, मनापासून धन्यवाद. धन्यवाद.